साना गौरी ताई. गौरी थांब, मी पण येतो. नाही नको, तू थांब, मी आधी जाते. मी बोलते पहिल्यांदा. नमस्कार. नमस्कार. अगं बाई, तुम्ही पण आलात का? हो. तुम्ही इथे असाल असं वाटलं नव्हतं. अहो असं काय, ते दोघं चाललेत ना, म्हटले 4 पदार्थ करून द्यावेत बरोबर. माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून अण्णांना सांगितलं. आणतील हा डबे. मला ना बोलायचंय तुझ्याशी काहीतरी. अहो यांना गौरीशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून आणलं इकडे. अगो आपण बोलूया, पण अगं माझ्या वडिलांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ते बसलेत आत, तर तू आधी त्यांना भेटून घे. सर, सौरभ म्हणाला तुम्हाला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. हो, आणि त्यासाठीच मुद्दाम मी इथे आलो. तुला काही सांगायचंय मला. सांगा ना. काय करते ही? काय डायरेक्टली गोखले सरांना सांगते का काय? माहित नाही, ती गौरी ताई आहे. ठरवलं तर काही पण करू शकते. हो, पण काही करण्यापूर्वी गौरीनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. गोखल्यांची तब्येत जरा नाजूक आहे. मी काय ते बघतो जरा. हा, थांबा तुम्ही. हॅलो मामा. मुंबईला निघाला? हो. मुंबईपर्यंत गाडी एकट्याने ड्राईव्ह करणार? नाही, ड्रायव्हर आहे ना. हा, काळजी घ्या, बाबाची आणि स्वतःची सुद्धा. हो बाबा. अहो यांनी हट्टच धरला जाण्यापूर्वी गौरीला भेटायचंय म्हणून निघण्यापूर्वी इथेच आलो. आम्ही पण विचार करत होतो, गोखले साहेब निघायच्या आधी म्हटलं एकदा हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटून यावं. मला एक विचारायचं होतं. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके